MHCETच्या निकालानंतर महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी आणि पालक आक्रमक झालेत. सोशल मीडियावर #MHCET स्कॅम हा हॅशटॅग आता ट्रेंड होतोय. समान गुण मिळूनही वेगवेगळे पर्सेंटाईल, अपेक्षेपेक्षा कमी रँक आणि मग ॲडमिशनवर संकट. त्यामुळे एकच प्रश्न विचारला जातोय, MHCET मध्ये खरंच काही गडबड झाली आहे का? की हा पर्सेंटाईलच्या गणनेबाबतचा म्हणजे एकूणच त्या गणनेबाबतचा गैरसमज आहे. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण या संपूर्ण वादाची तथ्याधारित मांडणी करणार आहोत. त्यामुळे केवळ निकाल जाहीर करणं पुरेसं नसतं, त्या निकालामागची प्रक्रिया स्पष्ट करणंही तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे आपण हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ. सुरुवातीला समजून घेऊयात की MHCETचा नेमका वाद काय. तर MHCETचा निकाल हा जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर त्यांचे मार्क्स, पर्सेंटाईल आणि रँकचे स्क्रीनशॉट्स शेअर करायला सुरुवात केली. त्यांचा दावा आहे की समान गुण मिळालेत, म्हणजे दोन विद्यार्थ्यांना सेम मार्क्स आहेत पण त्यांचे पर्सेंटाईल वेगवेगळे आहेत. आता असा दावा केला जातोय. त्यामुळे काय होतंय, अपेक्षेपेक्षा रँक खूप मागे गेली आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये मोठा पर्सेंटाईलचा फरक सुद्धा दिसून आलाय. त्यामुळे नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झालेत. आता याच पार्श्वभूमीवर #MHCET स्कॅम हा हॅशटॅग आता ट्रेंड व्हायला लागलाय. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सोशल मीडियावर आरोप होत असले तरी निकालात घोटाळा झाल्याचं अधिकृतपणे सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे आरोप काय ते आधी समजून घेऊयात. एक म्हणजे समान गुण आहेत तरी वेगवेगळे पर्सेंटाईल कसे, रँकमध्ये मोठा फरक दिसून येतोय, नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे ती ट्रान्सपरंट का नाही आहे, आणि CET सेलने याच्याविषयी स्पष्टीकरण द्यावे. आता ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. आता हा सगळा वाद समजून घेत असताना आपल्याला समजून घेतलं पाहिजे की पर्सेंटाईल म्हणजे नेमकं काय. तर पर्सेंटाईल म्हणजे काय, बहुतेक विद्यार्थी आणि पालक पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामध्ये गोंधळ करतायत. दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजे पर्सेंटेज म्हणजे काय, तर तुम्ही एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले हे म्हणजे तुमचे पर्सेंटेज. आणि पर्सेंटाईल म्हणजे काय, तर तुमच्यापेक्षा कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याचा पर्सेंटाईल 99 म्हणजे 99 असेल तर त्याचा अर्थ काय होतो की त्याने 99% विद्यार्थ्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. याचा अर्थ त्याला 99% गुण मिळाले असं अजिबात होत नाही. त्यामुळे पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मधला हा फरक आहे. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पर्सेंटेज म्हणजे काय, तर तुम्हाला मिळालेले गुण, आणि पर्सेंटाईल म्हणजे काय, तुमच्यापेक्षा कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण. आता हा फरक क्लिअर झालाय. त्यामुळे समान गुण असले तरी वेगळे पर्सेंटाईल कसे, हा संपूर्ण वाद खरं तर याच मुद्द्यावर आहे. MHCET परीक्षा ही एकाच दिवशी होत नाही, ती अनेक दिवस होते आणि अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते. त्यामुळे काय होतं, प्रत्येक शिफ्टची प्रश्नपत्रिका ही सारखी कठीणच. म्हणजे काय, तर त्याचा जो टफनेस आहे किंवा एखाद्या शिफ्टमधली प्रश्नपत्रिका ही कठीण असेल तर दुसऱ्या शिफ्टमध्ये जी प्रश्नपत्रिका असेल ती कठीणच असेल असं नाही आहे. काही शिफ्टच्या प्रश्नपत्रिका किंवा काही शिफ्ट्स या मुलांसाठी सोप्या असू शकतात आणि मग काही कठीण असू शकतात. म्हणून काय झालंय की सर्व विद्यार्थ्यांची थेट तुलना करणं योग्य होणार नाही, आणि मग यासाठीच कुठली प्रक्रिया वापरली जाते, ती म्हणजे नॉर्मलायझेशन. म्हणजे काय, यामध्ये प्रत्येक शिफ्टमधील विद्यार्थ्यांची कामगिरी ही त्यांनी ज्या शिफ्टमध्ये परीक्षा दिली आहे त्या शिफ्टमधील इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मोजली जाते. त्यामुळे एका शिफ्टमधील 150 गुण आणि दुसऱ्या शिफ्टमधील 150 गुण यांना समान पर्सेंटाईल मिळेलच असं नाही. आता जर क्लिअर झालं असेल तर आता समजून घेऊयात की नॉर्मलायझेशन का. तर आपण जसं समजून घेतली परीक्षेची प्रोसेस, त्याच्यामध्ये ही परीक्षा एकाच दिवशी होत नाही, अनेक शिफ्ट्समध्ये होते. याशिवाय याची जर प्रश्नपत्रिकेचा जो टफनेस आहे किंवा कठीण आहे ती वेगवेगळ्या टप्प्यात, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट्सला वेगवेगळी कठीण प्रश्नपत्रिका असू शकते. याची जी न्याय्य तुलना आहे ती एकतर त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला जातो. त्यानंतर पर्सेंटाईलचा मुद्दा येतो. मग विद्यार्थ्यांचा आक्षेप नेमका कुठला आहे, तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की नॉर्मलायझेशन हे मान्य आहे पण ती नेमकी कशी करण्यात आली त्याचा डेटा तुम्ही सार्वजनिक करा. विद्यार्थ्यांची हीच मागणी की प्रत्येक शिफ्टची जी सांख्यिकी माहिती आहे, म्हणजे जी सांख्यिक माहिती तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ती जाहीर करा. पर्सेंटाईलचा जो फॉर्म्युला तुम्ही वापरताय तो स्पष्ट करा. रॉ मार्क्स आणि रँक कॅल्क्युलेशन हे सुद्धा आणखी ट्रान्सपरंट करा. म्हणजे काय होईल, आवश्यक असल्यास तुम्ही निकालाचं पुनर्परीक्षण करा. म्हणजे वाद केवळ गुणांचा नाहीये, तर इथे मुद्दा आहे तो ट्रान्सपरन्सीचा, पारदर्शकतेचा.
आणि इथेच मुलांना आरोप आहे, त्यांचा आक्षेप आहे. आता विद्यार्थ्यांच्या आणखी मागण्या काय, तर त्यांची पहिली मागणी आहे की तुम्ही जो पर्सेंटाईलचा फॉर्म्युला वापरताय तो सार्वजनिक करा. दुसरी मागणी आहे की शिफ्ट वाईज डेटा द्या. तिसरी मागणी आहे रँक कॅल्क्युलेशन कसं करताय ते सुद्धा स्पष्ट करा. आणि चौथी महत्त्वाची मागणी आहे ट्रान्सपरन्सी वाढवा. त्यामुळे या मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत. आता विद्यार्थ्यांच्या मागण्या होत असताना CET सेल जिथून परीक्षा घेतली जाते, जे प्राधिकरण आहे, त्यांची भूमिका काय? आधी मी वारंवार हे सांगितलेलं आहे की पर्सेंटाईल पद्धती वेगळी आहे. पर्सेंटाईल पद्धती ही त्या बॅचसाठी असते. त्या बॅचमध्ये जो टॉपर असतो त्याला 100 पर्सेंटाईल म्हणतात आणि त्याला जर त्याचे रॉ स्कोअर कदाचित 70% असतील, 80% असतील, 90% असतील, किती रॉ स्कोअर त्याचा असू शकतो, परंतु तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100 पर्सेंटाईल मिळतो. आपण याचा अर्थ असा नव्हे की त्याला 100% मार्क पडले. 100% मार्क म्हणजे त्याला 200 पैकी 200 मार्क पडले तर त्याला 100% म्हणता येईल. खरं तसे मार्क नसतात. कुणाला 190 असतात, 180 असतात. एखाद्या बॅचमध्ये 180चा टॉपर असतो, तो सुद्धा 100% असतो. एखाद्या बॅचमध्ये 190 वाला असतो, तो पण 100% असतो. एखाद्या बॅचमध्ये 170 वाला असतो, तो सुद्धा 100% असतो. त्याच्यामुळे ज्याला 170 मार्क पडले त्याला 85% मार्क पडले, कोणाला 80% मार्क पडले. त्याच्यामुळे आपण हे जे मुळात जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं एक जे तुलना करतोय ती चुकीची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 12वी मध्ये काय मार्क पडले आणि त्याला CET मध्ये काय मार्क पडले आणि आपण काय करतो त्यात सुद्धा फक्त सिलेक्टिव्ह घेतोय. आपण 2-4 विद्यार्थीच घेतोय. ओव्हरऑल जर आपण सगळी जर हे बघितली मेरिट लिस्ट बघितली तर जसे त्याला 12वी मध्ये चांगले मार्क आहेत तसे त्याला CET मध्ये पण चांगले मार्क आहेत. त्यामुळे आता जर आपल्याला परिस्थिती समजून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे #MHCET स्कॅम हा अजूनही सिद्ध झालेला नाहीये. विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केलेत का, तर हो, ते प्रश्न उपस्थित केलेत आणि विद्यार्थ्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी सुद्धा होते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आता याचा कसा परिणाम होऊ शकतो तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की MHCET वर आधारितच इंजिनिअरिंग, फार्मसी आणि इतर व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत त्यांचे प्रवेश होतात. म्हणूनच पर्सेंटाईल मधला छोटासा बदल सुद्धा त्यांच्या रँकवर परिणाम करू शकतो. म्हणजे रँक बदलली तर कॉलेज बदलू शकतं आणि मग शाखा बदलू शकते आणि मग काही विद्यार्थ्यांचं संपूर्ण करिअर सुद्धा यामुळे प्रभावित होऊ शकतं. आणि म्हणूनच विद्यार्थी अधिक पारदर्शकतेची म्हणजेच ट्रान्सपरन्सीची मागणी करतात. स्पर्धा परीक्षांमध्ये खरं तर विश्वास हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. निकाल जितका महत्त्वाचा असतो ना तेवढाच महत्त्वाचा त्यामागची प्रक्रिया स्पष्ट असणं सुद्धा आवश्यक असतं. MHCETच्या या वादात अंतिम सत्य काय हे अजून अधिकृत स्पष्टीकरण आणि उपलब्ध पुराव्यांवरच ठरेल. ते अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. तोपर्यंत सोशल मीडियावरील प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीची पडताळणी करणं गरजेचं आहे. तुम्हालाही MHCET निकालाबाबत काही शंका, अनुभव किंवा अडचण आली आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक चालू घडामोडींचं जर विश्लेषण पाहायचं असेल तर सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.